मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असताना अबू आझमी एकीकडे विधान करतोय की इथे मराठीची गरज नाही, ही भिवंडी आहे, इथे हिंदी चालेल. अबू आझमी हे आमदार आहेत, हम्म. एक मुस्लिम समुदायाचे नेते आहेत आणि त्यांचा भूगोल कच्चा आहे. कारण भिवंडी हा महाराष्ट्रात येतं आणि भिवंडीमध्ये अनेक मराठी, हिंदू, अदर धर्मीय, अदर भाषिक सगळे राहतात आणि महाराष्ट्रामध्ये मराठीला अभिजात दर्जा मिळाला आहे. त्याचं भान अबू आझमीने ठेवलंच पाहिजे आणि जर ठेवणार नसतील तर त्यांना ते भान ठेवण्यासाठी आम्ही आहोत. त्यामुळे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात मराठीत चालणार. मग ते भिवंडी असू दे नाही तर मोहम्मद अली रोड असू दे, हे लाड नको तिकडे खपवून घेतले जाणारच नाही. पण दुसरीकडे अशा संदर्भात विधान करू नये, त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. पण सरकार करेल ना, सरकारने बघावं सरकार काय करतंय. आम्ही आमची भूमिका मांडली आहे की आमच्या महाराष्ट्रात हा मराठी भाषा हीच चालणार. मग कुठल्याही समुदायाने, कुठल्याही धर्माच्या लोकांनी नको तिकडे ज्ञान पाजळायचं नाही आणि पाजळलंच तर आम्ही आहोत तुम्हाला बरोबर दाखवू. यामुळे प्रांतीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात नाही होणार, लोक हुशार आहेत. आता लोकांना कळून चुकलंय जातीवाद, प्रांतवाद कारण नसताना लावला जातोय. त्यामुळे फक्त स्वाभिमान हा सगळ्यांचाच आमचा जागा आहे. त्या स्वाभिमानाला जर असे अबू आझमी सारखे आमदार जे ज्येष्ठ आहेत, एका समुदायाचे ते नेते आहेत, ते जाणून बुजून करत असतील तर त्यांच्यासारख्यांना वटणीवर आणू. दुसरीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा जो शिवतीर्थ येथे होणार आहे त्याच्यासाठी 63 कोटी रुपये खर्च केले जात असल्याचा भाजप नेते आरोप करतात. कारण 9चा आकडा गाठावा आणि हे भाजपचं फार मोठं नरेटिव्ह एकदम सेट असतं. भाजप म्हणजे काय ब्रह्मदेव आहे का? एकदा लकीर मारी तो मारी. अरे केंद्रात आणि राज्यात अमाप पैसा आणि तुमचा जो आत्मविश्वास वाढलाय त्यामुळे तुम्ही काही बोलाल, काही काय संबंध काय. 63 कोटी आम्ही काय जेवण देतो, आम्ही काही नाही. आमचा सैनिक स्वतःची भाकरी घेऊन येतो, आमचा सैनिक स्वतःचं पाणी घेऊन येतं, वेळ पडलं तर पेपर घेऊन खाली टेकतं, खुर्च्या पण गरज नसतात. आता फार चिखल आहे तरीसुद्धा उभं राहून ऐकेल. कारण शेवटी विश्वासाचं सोनं, निष्ठेचं सोनं उद्धव बाळासाहेब ठाकरे ही जी परंपरा झाली बाळासाहेबांनंतरची ती आजही शिवतीर्थावरच चालते आहे. त्यामुळे लोकांच्या भ्रम आणण्यापेक्षा कालच मी एका कोर्टाची बातमी ऐकली. कोर्टाने काहीतरी निकाल दिला तुमच्या सरकारला 10,000 करोड ॲम्ब्युलन्स, त्याच्याबद्दल पण जरा बोला. तुमचा आज शिंदेंचा जो मेळावा आहे त्याच्याबद्दलही बोला. ते काय फुकट येणार आहे का? तिथे तर पंचपक्वान्न जेवणं असतात, तो पैसा कुठून येतोय? त्याच्यानंतर मुंडेताईंचा, त्याच्यानंतर भगवानगडचा, असे कितीतरी मेळावे होते. तुम्हाला उद्धवजीत का खुपतंय? जर त्यांच्याकडे काही नाही आहे ना मग त्यांच्यावरच का बोलताय? याचा अर्थ डर अच्छा आहे. त्यांचं म्हणणं आहे की 9चा आकडा गाठण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो आणि तो 9चा आकडा लकी आहे असं त्यांना कोणीतरी. मग बरं आहे ना, उलट तुम्हाला वाटतंय ना लकी आहे, तर आम्हाला मुंबई लकीच आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता टीजर रिलीज केला आपण आणखी त्याच्यामध्ये सुरुवात नराधमाच्या ठिणगीची असं वाक्य आणि मग आदित्य ठाकरेंचं भाषण. मग आदित्य ठाकरे आता मुंबई महानगरपालिका किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुका स्वतः पुढे राहतील ते आता टीझरमध्ये जर आपल्याला दिसतं आहे आणि ऑलरेडी आदित्य 4 त्यांनी सिनेट निवडणुका जिंकल्या, 3 वेळा पदवीधर निवडणुका जिंकल्या, 2 वेळा महानगरपालिकेच्या निवडणुका जिंकल्या, स्वतः 2 वेळा जिंकून आलेले आहेत.
बाळासाहेबांचे नातू आहेत, उद्धवजींचे सुपुत्र आहेत आणि भान ठेवून वागणारा नेता आहे. त्यामुळे जर ट्रेझरमध्ये आणि नव्या दमाचा आहे तर कोणाला प्रॉब्लेम आहे? आज एकनाथ शिंदेच्या मुलांनी घेतलाय ना, आता तो दम नवा आहे की जुना तो बघा. पण हिंदुत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये लिहिला, म्हणजे बाळासाहेबांचं ते वाक्य जमलेलं माझ्या तमाम हिंदू बांधवांना. अहो, आम्ही हिंदू आहोत हे भाजप म्हणून बाजूला होत नाही हो. आता तुम्ही जेव्हा जेव्हा आमच्या घरी येता कोणाच्याही, आमच्याकडे हिंदूंच्याच माध्यमातून पूजा होतात ना. सण व्रत वैकल्य हे हिंदूंचेच होतात ना. तुमच्याकडे काँग्रेसचे सगळे घेतले, ज्या 3-3 वर्ष जाऊन आतमध्ये आलेल्यांना घेताय. फक्त काँग्रेस नावाला तुम्हाला, स्वतः दस्तूर खुद्द राणे काँग्रेसमध्ये होते, ते पावन झाले का? अरे काय लोक शहाणी व्यवस्थित तुम्हाला समजून घेणारी आहेत. तुम्ही काय करताय? ताई, दुसरा असा प्रश्न आहे की ठाकरेंच्या टीजर बरोबर आता शिंदेचाही टीजर लॉन्च झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक हाच महाराष्ट्र ब्रँड, जो ठाकरे ब्रँड आपण उल्लेख करतो, त्यालाही नक्की दिवसण्याचा नक्की प्रयत्न केला आहे. बाळासाहेबांचा कट्टर सैनिक हाच ब्रँड, हे बरोबर आहे, पण तो गद्दार सैनिक नाही. मॅडम, आपण जर पाहिलं तर विविध विकास कामांसाठी मुंबईमध्ये अनेक जे महायुतीचे आमदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातोय, पण विरोधकांना निधी दिला जात नाही असं आता माहिती का समोर येते? मग हा अन्यायच आहे ना. हे तर मी केव्हाचा बोलते, हा अन्याय आहे. आम्ही गेलो मग शिंदे गटात, तर आम्हाला पटकन अगदी एका तासात फोन जाणार ऐकताना 5 करोड 10 करोड, पण आम्हाला तुमचे करोडच नको आहे. आणि आमच्या लोकांवर अन्याय करताय, जनतेवर अन्याय करताय आणि ते जनता वारंवार दाखवते. ताई, दुसरीकडे आता दसरा मेळावा तर होतो आहे, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र असे पोस्टर लालबागमध्येही झळकले आणि आता नाशिकमध्येही झळकत आहे. आणि तो दादर परिसरात पण लावला. नाही, मुळामध्ये उद्याचा दिवस सर्वांनीच वेट केला पाहिजे, कारण शेवटी दोन्ही ठाकरे आहेत. त्यांचं एक स्वतःची एक अशी इमेज आहे आणि ती इमेज दाखवताना थोडं राखून नक्कीच. याच ठाकरेंची भीती वाटते म्हणूनच कट्टर शिवसैनिक नाही, मुळामध्ये brand आहे असं एकीकडे म्हणतात. त्यांची सगळी तोंड, अगदी उपाध्यायांसारखा जी चांगली व्यक्ती आहे ते पण वेड्यासारखं बोलत सुटलंय. म्हणजे स्क्रिप्ट दिली जाते आणि 12-12 14-14 म्हणजे रावणाला तर 10 तोंड होती, इथंच 12 14 15 18 काही तोंड बोलतात आणि स्क्रिप्ट दिलेली असते, हेच बोला तेच बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही किती सिरियसली घ्यावं हे उद्धवजी ठरवतात. पण ताई, उद्या जो मेळावा आहे त्यामध्ये नेमकं राज ठाकरे येणार असल्याच्या देखील चर्चा रंगलेल्या आहेत. तुमच्याकडनं काही निमंत्रण दिल्याची काही माहिती आहे नाही, का? आमच्याकडे आमच्यापेक्षा वरिष्ठ नेते हे सगळं ठरवतात आणि येणार असतील राजसाहेब तर आमचा शिवसैनिक आणि त्यांबरोबर असलेला मनसैनिक हे वेलकम करतील. मराठीचा मुहूर्त खरं तर दोन्ही ठाकरेंना एकत्र करण्यासाठी ठरला होता. मराठीच्या व्यासपीठावर हे दोन्ही ठाकरे एकत्र बघायला मिळाले होते. दसऱ्याचा मुहूर्त म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक असा मानला जातो. तर हाही मुहूर्त दोन्ही ठाकरे म्हणजे ते कसं आहे, ते 2 भाऊ 2 पक्षप्रमुख आहेत, त्यामुळे ते काय घेतील ते आपल्याला त्याच वेळेला कळेल. ताई, कल्याणची एक शाळा आहे CK गांधी, त्या कल्याणच्या शाळेने एक अजब फतवा काढलाय की विद्यार्थ्यांनी टिळा टिकली लावू नये, बांगड्या घालू नये, अन्यथा विद्यार्थ्यांवर कारवाई. बघा, एक तर ती ख्रिश्चन मिशनची शाळा असावी. कल्याणची आमचे जे आहेत ते सगळे जातील. आता शाळा परवाच उघडेल तेव्हा ते बघतीलच. आणि कुठली शाळा असा महाराष्ट्रात फतवा काढू शकत नाही. काढला असेल तर अशा शाळेंवर कारवाई व्हायला हवी. आणि दुसरं म्हणजे पालकांनी पण विचार करावा अशा शाळेत आपल्या मुलांना टाकायचं का. बरोबर. अमित शहा 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रात येत आहेत. खरं तर पूर परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाल्यानंतर दुसऱ्यांदा हा त्यांचा दौरा आहे, पण अजून ठोस अशी मदत केंद्रानं जाहीर केली नाहीये. नाही, पूरग्रस्तांकडे पण गेलेले नाही आहेत आणि मदत तर लांबच आहे. पंचांग बघू, योग्य वेळ काढू, सुयोग्य वेळ पकडू. आता सुयोग्य वेळ ही जी अतिशय बिकट परिस्थिती आल्यानंतरही शेतकऱ्यांवर सुयोग्य वेळ
येणार आहे असं कुठल्या तरी पंचांगामध्ये कोणाचं पंचांग आहे, कारण दाते वगैरे जे कालनिर्णय वगैरे अशा पंचांगामध्ये नक्कीच तसला मुहूर्त नसणार. त्यामुळे हे सगळं शेतकरी बघतोय आणि तो स्वतःच्या महाराष्ट्राच्या राज्याच्या सरकारला तर कंटाळलाच आहे, पण तो आता स्वतःच्या जीवालाही कंटाळला. ताई, एकीकडे किरीट सोमय्या आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी खरं तर प्रश्न उपस्थित केलाय की आय लव्ह मोहम्मद अशा संदर्भातले स्टिकर जे आहेत ते बळजबरी वाहनांवर लावले जात आहेत आणि त्या संदर्भात कारवाई करणं अपेक्षित आहे. तुम्हाला वाटतं की नाही, distract खरं करण्याचं म्हणजे हे मुद्दाम हिंदू मुस्लिम भांडणं लावण्याचं आहे. काय संबंध, काय कोण मोहम्मद? आम्ही काय म्हणतो, आम्ही आय लव्ह पण नाही म्हणत. माझं माझ्या देवावर प्रेम आहे, माझ्या देवावर माझी श्रद्धा आहे, मी भक्ती करतो, हेच खरं आहे. हे जर हिंदू असतील तर आय लव्ह मोहम्मद म्हणणारेच काहीतरी गडबड करतायत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.